नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. टी-ई-टीच्या आणखी एका अभ्यासाच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सामाजिक शास्त्र या तासिकेमध्ये नागरिक शास्त्र या विषयावर आज आपण आपली तासिका आपण घेत आहोत. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवायचं ही 42वी घटना दुरुस्ती होती. 1976 मधील 42व्या घटना दुरुस्तीद्वारे सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले गेले. म्हणून पर्याय क्रमांक बी 42वी घटना दुरुस्ती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण. लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर ते लक्षात ठेवायचं, लोकसभेचे सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे दाखल करतात आणि उपसभापती आपला राजीनामा सभापतीकडे दाखल करतात. म्हणून पर्याय क्रमांक डी उपसभापती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम घटनात्मक उपाययोजना अधिकार प्रदान करते? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिलं जे आहे कलम 32 हा या ठिकाणी संविधानाचा आत्मा मानला जातो. लक्षात ठेवायचं, कलम 32 हा संविधानाचा आत्मा मानला जातो, कारण ते मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आपल्याला अधिकार देतात. म्हणून कलम 32 हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानाचा आत्मा म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए कलम 32 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघूया आपण. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपतीच असतात. त्यामुळे दुसरं काही याचा विचारच करायचा नाही. म्हणून या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 64 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम 64 नुसार लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. पाचवा प्रश्न बघा. भारतात मतदाराचं वय 21 वर्षावरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलं? तर 1988च्या 61व्या घटना दुरुस्तीने मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं. तर ही 88 मध्ये घटना घडली, 1988 मध्ये, तर ती 61वी घटना दुरुस्ती होती. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सहावा प्रश्न बघा. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहते? तर ग्रामसेवक काम पाहतात. म्हणून ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा कर्मचारी असतो आणि ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून तो प्रशासकीय कामकाज पाहतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सातवा प्रश्न बघा. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह कोणते? तर लक्षात ठेवायचं, भारतीय संसदेचे दोन, एक वरिष्ठ एक कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे खालचं असतं लोकसभा आणि वरिष्ठ असतं राज्यसभा. म्हणून लोकसभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. चला, आठवा प्रश्न. राज्यपालाची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? लक्षात ठेवायचं, राज्यपालाची नियुक्ती जी असते ती या ठिकाणी राष्ट्रपतीच करतात. भारताच्या राष्ट्रपतीमार्फत सर्व राज्यपालांची नियुक्ती केली जाते आणि ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नववा प्रश्न. शिक्षणाचा अधिकार RTI कोणत्या वर्षी अंमलात आला? लक्षात ठेवा, RTIला लागू 2010ला झाला, परंतु त्याची म्हणजे 9चा कायदा आहे RTI ॲक्ट 2009, परंतु अंमलबजावणी मात्र त्या ठिकाणी फक्त जम्मू काश्मीर वगळता 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण भारतात लागू झाली. म्हणून पर्याय क्रमांक ए 2010 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा बघा. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? कामाचा अधिकार, ग्रामपंचायत संघटन, समान नागरी कायदा आणि शेवटचं पर्यावरणाचं रक्षण. तर पर्याय क्रमांक बी ग्रामपंचायतीचे संघटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन हे महात्मा गांधीजींच्या स्वराज्य कल्पनेवर आधारित आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. चला, 12वा प्रश्न बघा. राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा असतो. लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असले तरी त्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या पुन्हा निवडून दुसरे येतात. ओके, म्हणून पर्याय क्रमांक डी 6 वर्ष हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा. महापौरांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महाराष्ट्र संदर्भात, आपल्या महाराष्ट्रा संदर्भात. तर या ठिकाणी महापौरांचा जो कार्यकाल असतो तो या 2.5 वर्षापर्यंत असतो. लक्षात, 5 वर्ष नाही, 2.5 वर्ष असतो. या ठिकाणी हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, प्रश्न 14 बघा. घटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कलम 352 लक्षात ठेवायचं आहे. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र मंडळीच्या वेळी कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावता येते. म्हणून पर्याय क्रमांक ए कलम 352 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर
आहे. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर लक्षात ठेवायचं 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातून पहिल्यांदा पंचायत राजचा शुभारंभ झाला, म्हणून राजस्थानला हे श्रेय जातं. पर्याय क्रमांक काय आहे? ए राजस्थान. आणि आपला महाराष्ट्र जो आहे तो 9वा आहे. लक्षात ठेवायचं 9वा आहे महाराष्ट्र. या प्रश्नाचं उत्तर मात्र ए राजस्थान हे आहे. चला 16वा प्रश्न बघूया. धन विधेयक केवळ कोणत्या सभागृहात मांडले जाऊ शकते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं लोकसभेमध्येच फक्त हे मांडलं जाऊ शकतं. कलम 110 नुसार धन विधेयक प्रथम केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. राज्यसभेला त्यावर मर्यादित अधिकार असतात. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 17वा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय किती वर्ष असतं? हे थोडं फक्त लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय 62 लक्षात ठेवायचं. निवृत्ती वय 62. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय 65 असतं. 62 आणि 65 हे लक्षात ठेवायचं आहे. चला या ठिकाणी आपल्याला उच्च न्यायालयाचे विचारलंय. पर्याय क्रमांक बी 62 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघा. मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात देण्यात आलेली आहेत? मूलभूत कर्तव्ये तर भाग 4A म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी भाग 4A हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. 42व्या घटना दुरुस्तीने भाग 4A आणि कलम 51A जोडून मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली गेली. ही घटना झालेली आहे 1976 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. चला पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी BDO जो असतो, BDO या ठिकाणी तो या प्रशासकीय प्रमुख आणि पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतो. म्हणून पर्याय क्रमांक ए गट विकास अधिकारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला 21वा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? 35 लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती पदासाठी जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर 35 वर्ष आपलं वय त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल यांच्यासाठी वयोमर्यादा 35 वर्षाची आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए 35 वर्ष हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 21वा प्रश्न बघा. 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर शहरी स्थानिक संस्था ज्या आहेत, शहरी स्थानिक संस्था हे ज्या आहेत, तर 74वी घटना दुरुस्ती नगरपालिका आणि महानगरपालिका म्हणजेच या ठिकाणी त्याला आपण शहरी स्थानिक संस्था म्हणतो, यांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणून त्याच्याशी या ठिकाणी त्याला ती संबंधित आहे. म्हणून 74वी घटना दुरुस्ती जी शहरी स्थानिक संस्थेशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा. विधानसभेत कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर लक्षात ठेवायचं विधानसभेमध्ये कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 हा लक्षात ठेवायचा आहेत. काही लहान राज्यांना याचा अपवाद आहे. काही लहान राज्य आहे त्यापेक्षा 60पेक्षा कमी त्या ठिकाणी संख्या असू शकते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जनरल जर विचारलं तर या ठिकाणी कमीत कमी 60 जास्तीत जास्त 500 पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. चला 23वा प्रश्न बघा. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी नियुक्त पालकमंत्री असतात. म्हणून पर्याय क्रमांक जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन आणि विकास समितीचे DPDC यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. फक्त जिल्हा नियोजनच नाही तर विकास समितीचे सुद्धा ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण? तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री. म्हणून पर्याय क्रमांक डी पालकमंत्री हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो? तर 12 ते 1 दुपारी 12 ते 1 हा शून्य प्रहर असतो आहे की नाही. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आणि नियमित कामकाज सुरू होण्यापूर्वी जो वेळ असतो 12 ते 1 म्हणजे शून्य प्रहर आहे. 12च्या अगोदर तो प्रश्नोत्तराचा तास असतो आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी हे शून्य प्रहर असतो आणि त्याच्यानंतर मग मुख्य कामकाज सुरू होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए दुपारी 12 वाजता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 25वा. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? माहिती असलं पाहिजे. 48 पर्याय क्रमांक 48 महाराष्ट्रातून 48 सदस्य जातात. सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश 80 आणि त्याच्यानंतर आपला नंबर लागतो महाराष्ट्राचा. म्हणून 2 नंबर येतो आपण. 48 लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न 26वा. भारताचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? बघा एकदम सोपा प्रश्न आहे. राष्ट्रपती हेच भारताचे प्रथम नागरिक असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी सरपंच जे असतात आहे की नाही, सरपंच त्या ठिकाणी ग्रामसभेचं अध्यक्षपद भूषवत असतो. जर ते अनुपस्थित असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच आणि उपसरपंच पण अनुपस्थित असेल, सरपंच उपसरपंच 2 अनुपस्थित असतील तर त्या ग्रामसभेमध्ये जे सर्वात सिनियर जे ज्येष्ठ नागरिक असतात ते त्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवू शकतात. अशा प्रकारे
आता सध्या या ठिकाणी पर्याय क्रमांक बी सरपंच हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर 12. लक्षात ठेवायचं आहे 12. पर्याय क्रमांक 12. 12 अनुसूची आहेत राज्यघटनेमध्ये, म्हणून पर्याय क्रमांक बी. ओके, चला पुढे. 19वा प्रश्न, नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जसं जिल्हा परिषदेचं CEO तसं या ठिकाणी नगर परिषदेचा या ठिकाणी फक्त CO लक्षात ठेवायचं, चीफ ऑफिसर, मुख्याधिकारी. पर्याय क्रमांक ए मुख्याधिकारी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमात समान नागरिक कायद्याचा म्हणजे UCC उल्लेख आहे? तर पहिलं जे आहे आपले कलम 44. कलम 44 असे नमूद केले आहे की राज्य संपूर्ण भारतात नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न करेल, म्हणून या ठिकाणी याचा जो उल्लेख आहे कलम 44 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर आशा करतो या ठिकाणी नागरिक शास्त्रावरील तासिका तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. जर समजले असेल तर लाईक करा, आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.